नागपूर शहराला अक्षरशः हादरवून सोडणाऱ्या 14 वर्षीय अथर्व नानोरे अपहरण प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय। 50 लाखांच्या खंडणीसाठी निरागस अथर्वचं अपहरण करण्यात आलं। मात्र पोलिसांच्या तपासातला वाढता दबाव पाहून आरोपींनी थेट त्याची निर्घृण हत्या केली। या धक्कादायक कटामध्ये अथर्वचा शेजारी आणि त्याचे 2 साथीदार सहभागी असल्याचं समोर आलं असून पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे। पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की हा गंभीर गुन्हा कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीनं नव्हे तर अथर्वचा शेजारी जयराम गोपाल यादव यानं आपल्या 2 साथीदारांसह केला। आरोपींनी अथर्वच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून खंडणीसाठी अपहरणाची योजना आखली होती। ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान अथर्व अचानक बेपत्ता झाला होता। पोलिसांनी मिरवणुकीतील मोबाईल व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता अथर्व शेवटचा जयराम यादव सोबत दिसून आला। त्यानंतर आरोपींनी त्याला कुठल्या तरी बहाण्यानं सोबत नेलं आणि आधीपासूनच तयार असलेल्या केतन साहू आणि आयुष साहू यांच्या मदतीनं त्याला वाहनात बसवून कोराडीच्या दिशेनं घेऊन गेले। मात्र अथर्व बेपत्ता झाल्याची बातमी वेगानं पसरल्यानं आणि पोलिसांची हालचाल वाढल्यानं आरोपींनी पकडलं जाण्याच्या भीतीनं वाटेतच त्याचा गळा आवळून खून केला। हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरून कळमेश्वर जवळील लोणार पुलाजवळ फेकून दिला आणि आरोपी घरी परतले। पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी दुसऱ्या दिवशी अथर्वचा शोध घेणाऱ्या गर्दीतही सहभागी झाले होते। तपासात असंही समोर आलंय की आरोपी अथर्वच्या वडिलांकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागण्याच्या ते तयारीत होते। यासाठी त्यांनी सुमारे 20 दिवसांपूर्वीच संपूर्ण कट रचला होता। घटनेनंतर स्थानिकांमध्ये प्रचंड संताप उसळला। नागरिकांनी पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप करत पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि रस्ता रोको आंदोलन देखील केलं। पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या कटामागे आणखी कोणी किंवा मोठं रॅकेट तर नाही ना याचा शोध घेतला जात आहे। मेन हे आहे त्यांची जी तयारी होती जवळपास 20-25 दिवस अगोदर त्यांची ही तयारी होती चालू। हे आज त्यांच्याशी इंटरोगेशन करताना आम्हाला ही माहिती मिळालेली आहे आणि जो मृतक आहे मुलगा त्याची म्हणजे ओळख होती, त्याचा मित्र होता जय म्हणून जे आहे त्याच्याशी मैत्री होती त्याची आणि त्यांना तो व्यवस्थित ओळखत होता। आणि जो शेवटचा जो पॉईंट आहे तिथून तो त्याच्यासोबतच गेला आहे, कारण त्याचे मागे काही मुले होते ते पण आम्हाला सापडलेलं आहे। म्हणजे लास्ट सीन इज विजिबल क्लिअरली दॅट विथ होम दॅट चाइल्ड इज गॉन। आणि नंतर मग त्याच्यानंतर ती काय कोण कारवाई झालेली ती सगळी डिटेक्ट झालेली। आमची जे क्राईम ब्रांच आहे, आमचे झोनल ऑफिसर्स आहे, जॉईंट CP आणि सगळे वरिष्ठ अधिकारी याच्यात होते लागलेले की हे लवकरात लवकर डिटेक्ट झाला पाहिजे। परंतु ते टेक्निकल एव्हिडन्सचे आधारावरून CCTV फुटेजेसचे आधारावरून ते आपण एस्टॅब्लिश केलेलं आणि त्यांची जी पुढची आपण इंटरोगेशन केलेले त्याच्यात निष्पन्न होत आहे की कोण आरोपी आहे, याच्यात त्यांनी कोणते वाहनाचा वापर केलेला आहे, किती वाजतात, कुठे ते होते, ते सगळं आता व्हेरिफिकेशन चालू आहे। आमची जे पोलिसनी भरपूर प्रयत्न याच्यात केले, कारण दिस वॉज अ ब्लाइंड मर्डर इनिशियली, म्हणजे काही सुराग लागत नव्हता आम्हाला। जवळपास 1.5 दिवस त्याच्यात गेला। फाइनली डिटेक्ट हो गया है, 3 लोगों को हमने इसमें अरेस्ट किया है। आगे की कार्रवाई हमारी इसमें चालू है।